हॅलो 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 नमस्कार सर्व रसिक प्रेमींचे नवप्रकाश विकास मंडळ कापाचवाडी नृत्य कला मंडळ कापाचवाडी यांच्याकडून मी मनपूर्वक आभार मानत आहे की तुम्ही आपला मौल्यवान वेळ देऊन इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आपल्या या कलेला जपण्यासाठी जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आहे।
गणपती सणाची सर्वांना ओढ असते. त्या गणपतीचं इथे थाटामाटामध्ये आगमन झालेलं आहे.
कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. खूप उशीर झालाय. सर्वांनी आता सर्व जमलेत. तर मी सुरुवातीला पुरेवाले शाहीर दीपेश होळे यांना स्टेजवर बोलवत आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी. तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. 20 वर्षानंतर होय पहिल्यांदा इथे बारीक चालू होतो आणि आमचा डबलचा बारीकचा सामना इथे आज होणार आहे. आणि नवीनच कलाकार आहे. दीपेश आपण नवीन आहे, मी पण नवीन आहे. तरी सुद्धा आमच्याकडून काही चूक झालीस तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने माफ करा अशी मी आशा करतो. भलेही आपली कोकणातली पद्धत असू दे की आपल्या पाहुणे मंडळीचा आदर सत्कार करावा, पण शास्त्रानुसार चाललेली परंपरा आहे शक्तितुरा सामना. तर शास्त्राप्रमाणे तो होऊ दे हीच माझी विनंती आहे. आमचे गुरुवारी इथे बसलेले आहेत संतोष सुर्वे, विनोद सुर्वे. तर दोघांमध्ये जो सामना होऊ दे तो शास्त्रांप्रमाणे चालला पाहिजे ही माझी विनंती. हॅलो. बाजीच्या सुरुवातीला मी माझा विषय आमच्या बुवांना देत आहे. तो विषय घ्यायचा आहे. मी तुम्हाला विषय सांगेनच आणि त्यांचा विषय जो काय आहे जो प्रश्नाचा विषय असतो तो आम्ही सुरुवातीला देत आहोत. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्या 64 कलेचा अधिपती सुखहर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला वंदन करून या रंगभूमीला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर राजे संभाजी महाराजांना अभिवादन करून राजमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुद्रा करून
नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य संतोष सखाराम सुर्वे यांच्या चरणी मानाचा मुद्रा करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री मोहिने सुर्वे यांनी त्यांची कन्या विष्टा तिच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या कार्यक्रमाला जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर दयानंद संग्राम सुर्वे शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर पुणेवाले शाहीर दिपेश घोडे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच माझे सहकलाकार ढोलकी वादक सुनील सुर्वे, सहसाथीदार निलेश तावडे सुर्वे, तेजस तावडे, माझा छोटासा बाल म्युझिक कलाकार अंकित सुर्वे, साऊंड सिस्टम आमच्या हरिहरी कंपनीला एक नेहमी साधणारे आमचे विजय मालक यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आमचे वस्ताद ज्यांनी हा संपूर्ण भार त्यांच्या खांद्यावर घेतला असे आमचे विनोद सुर्वे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच या गर्दीमध्ये जे कोणी शाहीर वर्ग असतील, जे कोणी गुरुवर्ग वर्ग असतील आणि माझ्या पंचकोशीतील तमाम अशा श्रोत्यांना मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या बाईला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। स्तवनाला सुरुवात करत आहे। स्तवन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा। पहिले वंदन मी करतो गौरी गणपती गजाननाला, दुसरे वंदन मी करीतो जन्मदाता माता पित्याला, तिसरे वंदन मी करतो माझ्या गुरुजनाला, तिसरे वंदन मी करतो माझ्या गुरुजनाला, चौथे वंदन मी करतो बदलेल्या माझ्या रसिक जनाला। शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचं एक स्तवन सुंदर असं सादर करत आहे मी। हो जिजाऊत छावाचा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये
नाव आपले कोरून गेला. हो विजय सारखी तलवार तो चालवून गेला. निधड्या छातीने सारे हिंदुस्तान हलवून गेला. हो मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना तो नडवून गेला. आता एक मर्द मराठा शिवबाई महाराष्ट्रात होऊन गेला. स्तवन गायचं आहे. या स्तवनाकडे लक्ष द्यायचं आहे. हो शिवनेरीवरती जिजाऊच्या पोटी. हो शिवनेरीवरती जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजी राज जन्माला येती. बाळ शिवाजी राज जन्माला येती. 1 2 3 स्टार्ट. बाळ शिवाजी राज जन्माला येती. बाळ शिवाजी राज जन्माला येती. हो भगव्याच्या त्या रक्षणासाठी. भगव्याच्या त्या रक्षणासाठी बाळ शिवाजी राज जन्माला येती. बाळ शिवाजी राज जन्माला येती. शिवनेरीवरती जिजाऊच्या पोटी. शिवनेरीवरती जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजी राज जन्माला येती.
शिवाजी महाराज अखंड बंदाश्वरीचा शक्तिवाले बुआ की गणपती बाप्पा संवाद झालेला आहे. गाण्याला सुरुवात करत आहे. या विश्वाचा विधाता तू बाप्पा गजानना मनोभावे करतो मी आज पहिले तुला वंदना कर जोडून आलो मी तुझ्याच चरणा कर जोडून आलो आज मी तुझ्याच चरणा सुखी ठेवा मालेकरांना तुरे गौरीच्या गणा इस गुलशन में तुम आए हो सावन की तरह मेरे यार बदलना जाना मौसम की तरह ओ मेरे यार बदलना जाना मौसम की तरह. हुआ गण गात आहे. विश्वाच्या चालका गौरीच्या बालका वंदन मी करतो तुला गौरी नंदना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना. 1 2 3 स्टार्ट. विश्वाच्या चालका गौरीच्या बालका पहिले वंदन मी करतो तुला गौरी नंदना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा गौरीच्या बालका पहिले वंदन मी करतो तुला गौरी नंदना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा रंगना तू धावत नाचत ये आज सभा रंगना. तू दाता शिवशंकर तुझे पिता शिवशंकर तुझे पिता शिवशंकर तुझे पिता पार्वती तुझी माता रिद्धी सिद्धीचा तू दाता रिद्धी सिद्धीचा तू दाता रिद्धी सिद्धीचा तू दाता. तू दुःख हारता शुभ लाभ तुझे
तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना 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 आले धावून आलाधिपती धावून आलाधिपती धावून आलाधिपती गजमुख हा घोडा बनला झाली त्याची जगकीर्ती झाली त्याची जगकीर्ती झाली त्याची जगकीर्ती ओ मुश्कावरती स्वारी करती कोमल झाला साऱ्या विश्वजला तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना 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 धावत ये तू गणराया धावत ये तू गणराया धावत ये तू गणराया गुरुवर्य हे संतोष ज्ञानी आले तुझे हे गुण गाया आले तुझे गुण गाया आले तुझे गुण गाया पडतो पाया कवी दयानंद कवन करतो आज यारना नाचत ये रे आज सभा रंगना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना विश्वाचा चालता गौरीच्या बालका पैवंदन मी करतो तुला गौरी नंदना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना तू धावत नाचत ये रे आज सभा रंगना सुरुवात करत आहे अतिशय सुंदर अशी गवळण तुमच्या समोर मी सादर करत आहे यमुनेच्या काठावर या कानाने खेळ मांडला खेळ सुरू होताच डावयाचा अर्धवट बंद पडला अहो याचा शानपणा यालाच नडला अहो याचा शानपणा यालाच नडला कारण मी दांडू खेळताना या कानाचा दांडूच मोडला शाहीर गाण्याची चाल आहे दिलिया रे
फाटल माझं काळीज हे फाटल माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटल बुवा माझ्या गवळणीला लक्ष द्यायचं आहे यमुने काठी ही गवळण राधा यमुने काठी ही गवळण राधा सांगते सखीला अहो सांगते सखीला नेम धरून मारला पेंड्यानं फुरला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं फुरला कानाच्या गोटीला शाळेत काठी जेव्हा सवंगडाचा खेळ चालू असतो त्या खेळाच्या गमती जमती ही राधा त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या सखीला ते सांगते तर चुकीचा अर्थ असा घेऊ नका यमुने काठी गवळण राधा यमुने काठी ही गवळण राधा सांगते सखीला अहो सांगते सखीला नेम धरुनी मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला यमुने काठी गवळण राधा यमुने काठी गवळण राधा सांगते सखीला अहो सांगते सखीला नेम धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला कानाला फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं कानाच्या गोटीला पेंड्या अचानक मारी मग गडबड झाली सारी देवा लपला कृष्ण मुरारी देवा लपला कृष्ण मुरारी देवा लपला कृष्ण मुरारी खरंच खोट तुला सांगते खरंच खोट तुला सांगते विचारता येईल या विचारता येईल नेम धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं कानाच्या गोटीला धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून मारला पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला खेळ पाहून काना रडला खेळ पाहून काना रडला खेळ पाहून काना रडला याचा मधला विकेट काढला चेंडू डोहात जाऊन पडला चेंडू डोहात जाऊन पडला चेंडू डोहात जाऊन पडला काय खेळतो हा गाणू याचा मोडला गाणू काय खेळतो हा गाणू मोडला गाणू राधा लावते खुलीला दानू लावते खुलीला नेम धरून माझा पेंड्यानं कानाच्या गोटीला नेम धरून माझा पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून माझा पेंड्यानं फोडला कानाच्या गोटीला नेम धरून माझा पेंड्यानं फोडला कानाच्या
गोटीला गडी खेळून खेळून जमला डावयालाच नाही जमला डावयालाच नाही जमला डावयालाच नाही जमला खेळ पेंडाचा तह रंगला सांगे इतिहास दयानंद सगळा सांगे इतिहास दयानंद सगळा सांगे इतिहास दयानंद सगळा मागे पुढे हा बनतो हा करतो मागे पुढे हा बनतो हा करतो धरून लंगोटीला या धरून लंगोटीला नेम धरून मला पेल्यान बोल कानाच्या गोटीला नेम धरून मला पेल्यान कानाच्या गोटीला नेम धरून मला पेल्यान बोल कानाच्या गोटीला नेम धरून मला पेल्यान बोल कानाच्या गोटीला गवळण झालेली आहे. आता प्रश्नाची बारी आहे. चाकडी बोललो तर प्रश्न उत्तर हे व्हायलाच पाहिजे. तरी बुवांना आम्ही आमचे प्रत दिलेले आहे. तरी तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी आमचा जो विषय आहे तो तुमच्या सर्वांसमोर मी मांडत आहे. मला प्रश्न आहे, राम नामाची दीक्षा देऊन खूप मोठी जनजागृती कोणी केली? राम नामाची दीक्षा देऊन खूप मोठी जनजागृती कोणी केली? त्या संतांचे नाव काय? त्यांचे गुरु कोण? भाग 6 पान नंबर 111 112 ग्रंथ आधारे बुवा पटवून द्यायचा आहे. ऋषी मुनी हे त्यांचे उत्तर नाही आहे. एकाच संताचं नाव सांगायचं आहे. वा उत्तर हे शास्त्र आधारे झालंच पाहिजे, तरच या कार्यक्रमाला मजा येणार. आता या प्रश्नावरती माझं एक पद मी सादर करत आहे. नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान त्यात तरुण पान मिरवायला कुणीतरी न्यावं मला फिरवायला कुणीतरी न्यावं मला फिरवायला. मग चालाय ग्रंथाची कहाणी संताची वाणी रामनामाने पहा उदयाला दीक्षा कुणी दिली जन समाजाला 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 ग्रंथाची कहाणी संताची वाणी रामनामाने पाहून याला दीक्षा कुणी दिली जन समाजाला दीक्षा कोणी दिली जन समाजाला दीक्षा कोणी दिली जन समाजाला दीक्षा कोणी दिली जन समाजाला.
संताचे नाव सांगा काय हो, त्या संताचे नाव सांगा काय हो, त्या संताचे नाव सांगा काय हो. भक्तिभावाने राम नाम गाय हो, माझ्या विठ्ठलाचे गुणगान गाय हो, माझ्या विठ्ठलाचे गुणगान गाय हो, माझ्या विठ्ठलाचे गुणगान गाय हो. गुरु कोण ज्ञानी संत लागला चरणी, गुरु कोण ज्ञानी संत लागला चरणी, गावोगावी गाई फिरे कीर्तनाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला. सव्या भागात कथाई हाय हो, ऋषी मुनी हे उत्तर जाते नाही हो, ऋषी मुनी हे उत्तर जाते नाही हो, ऋषी मुनी हे उत्तर जाते नाही हो. कथा ग्रंथात शोधून पाहियो, खोटे उत्तर द्यायचे नाही हो, खोटे उत्तर द्यायचे नाही हो, खोटे उत्तर द्यायचे नाही हो. 112 पानं गोवाला वाको मी ध्यान, 112 पानं गोवाला वाको मी ध्यान, शोधा करून द्यावो गुंतर बैठकीला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला. ग्रंथाची कहाणी संताची ही वाणी, ग्रंथाची कहाणी संताची वाणी, राम नामाले पाहून याला, दीक्षा कोणी दिली जन समाजाला, 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 दीक्षा कोणी दिली जन समाजाला.
अतिशय सुंदर असा तुम्ही प्रेक्षकांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे. तसेच पहिल्या बारीला दीपेश होडे यांच्या हात होणार आहे. त्यांना सुद्धा तुम्ही असाच उदंड असा प्रतिसाद तुम्ही द्याल अशी मी आशा करतो. आणि माझी ही पहिली बारी इथे संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.